योग्यच केलंय. अरे मर्यादा ओलांडून संकटाशी 2 हात करणं हे चांगलंच आहे ना. हा आता ह्या सगळ्याचा राधाला धक्का बसला असेलच, पण तू तिच्या पाठीशी उभा राहा. तिला एकटीला सोडू नकोस. लक्षात ठेव, जगाआधी आता तू तिच्यासाठी महत्वाचा आहेस. तुमचं लग्न जरी ठरवून झालेलं नसेल तरी संसार मात्र ठरवून प्रामाणिकपणे कर. हे बघ विराजस, ती दुखावली गेलेली असेल, पण तू तिच्याशी बोल. ती चिडेल, रुसेल, पण तू मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलंय हे मात्र लक्षात ठेव. आयुष्यभराचं वचन दिले तिला हे मात्र विसरू नकोस. कळतंय ना? बोझ मी माझ्या मुलाशी बोलत असताना मध्ये कोणी बोललेलं चालत नाही मला. कुठलीही रस्त्यावरची अनाथ पोर बिराजदारांच्या घरची सून होऊ नाही शकत. विराजसनी जरा मदत केली असेल तुला, लगेच चिकटलीस त्याला जळू सारखी. हे काय माहितीये विराजस, हा फक्त दागिना नाहीये, बंधन आहे. पवित्र बंधन. त्या क्षणी तू हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंस ना, त्या क्षणी माझं आयुष्य तुझ्या आयुष्याशी जोडलं गेलं. देवाला साक्षी मानून तू हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंस आणि इतक्या पवित्र नात्याची सुरुवात एका खोट्यापासून झाली. मला माफ कर राधा. हा नव्हतं लपवायचं, मी सगळं सांगणारच होतो तुला, पण राधा गोष्टी एका पाठोपाठ इतक्या घडत गेल्या ना की मला संधी नाही मिळाली. मला खरंच संधी नाही मिळाली सांगायची. विराजस, माझा मित्र म्हणवतोस ना तू स्वतःला, मग आपली मैत्री झाली तेव्हाही नाही सांगू शकलास तू. मग कसली रे ही मैत्री? हा, एका शब्दाने नाही सांगू शकलास तू मला की सांगायचंच नव्हतं विराजस? कधीच सांगणारच नव्हतं का मला? हे राधा, मी सांगणारच होतो. राधा, मी तुला सांगायला येत. मग का नाही सांगितलंस विराजस? का माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेपर्यंत गप्प होतास? तू फसवलंयस मला. अरे मग तुझ्यात आणि त्या जग्गू मध्ये फरक तरी काय उरला? माझ्या गळ्यात मंगळसूत्र पडलं आणि चंदूशेठ त्याच आनंदात आहे. अशात मी तिथे नाही जाऊ शकत रे विराजस. त्यांना वाटतं माझं लग्न एका चांगल्या आणि विश्वासू मुलाबरोबर झालं. राधा, तुला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
मला मान्य आहे, मी चूकच तशी केली. पण राधा, मी जे तुझ्याशी खोटं बोललो, ज्या गोष्टी तुझ्यापासून लपवल्या, ते तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या भल्यासाठी, तुझी काळजी होती म्हणून लपवल्या. हा, तुझी फसवणूक करायची होती म्हणून नाही लपवल्या मी. राधा, तुला आठवतं आहे तुझी ती नंबर लिहिलेली नोट तुला मिळत नव्हती, माझ्यामुळे हरवली होती. तू खूप रडलीस त्या दिवशी. तुला बघून मला वाईट वाटलं आणि मी त्याच दिवशी ठरवलं, म्हटलं इथून पुढे आपल्यामुळे ह्या मुलीच्या डोळ्यात कधीच पाणी नाही आलं पाहिजे. त्याच्यानंतर आता हा बिराजदारांचा प्रकार घडला. तर मला सांग, मला माहिती होतं का की आपलं असं इतक्या पटकन लग्न होणार आहे? तेव्हा मुद्दा एवढाच होता की तुझा मसाला सिलेक्ट झाला पाहिजे. म्हणून मी लपवलं की बिराजदारांना अनाथ लोकांची प्रॉब्लेम असतो. दॅट्स इट. मला माहिती असतं की आपलं लग्न होणार आहे, तर मी लपवलं असतं का? सांग बरं. मी तुझ्यापासून जे लपवलं, जे खोटं बोललो, त्या प्रत्येक खोट्या मागे फक्त तुझी काळजी होती राधा. खरंच चुकलं माझं. मान्य आहे, मला माझी चूक झाली. राधा, मी तुला प्रॉमिस करतो, आजपासून मी तुझ्याशी कधीच काहीच खोटं बोलणार नाही, तुझ्यापासून काही लपवणार नाही, तुला कधी काही कुठलंच दुःख देणार नाही. मला एक चान्स दे प्लीज. हिराजस, मी या नात्याच्या बंधनात राहीन, पण यात माझं मन लागेल की नाही मला माहित नाही. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा, येतात वेडे शहारे, येता झळाया पाऊस वारे, साथ तू देशील का रे? कुणी बांधिल्या या रेषी